पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भव्य बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले। प्रभाग क्रमांक 16 मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार योगेश ससाणे, वैशालीताई सुनील बनकर, वर्षा प्रशांतदादा पवार, कमलेश आबा कापरे चारही उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना हे आवाहन केलंय। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार योगेश ससाणे यांना प्रभागाची पाहणी करून नव्याने विकास आराखडा तयार करावा, महिला नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे असं रॅली दरम्यान पाहणी करताना सांगितलंय। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्यासोबत योगेश बापू ससाणे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। वैशालीताई आहेत, कमलेशदादा आहेत आणि वर्षाताई पण आहेत। तर आपण पाहतोय आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बाईक रॅली काढली आपल्या प्रभागामध्ये तुमच्या प्रचारार्थ। जणू काही विजयाचा मेळावाच असं या ठिकाणी नागरिकांमध्ये चर्चा रंगत होती। काय सांगाल आता, 2च दिवस शिल्लक राहिलेत निवडणुकीत? पुणेकरांनी ठरवलं आहे कारभारी बदलायचा आहे, कारण 9 वर्षापूर्वी पुणेकरांनी त्यांना कारभार दिला होता, कारभारी पद दिलं होतं, परंतु त्या कारभाराने जवळपास 7-8 हजार कोटीच्या ठेवी महानगरपालिकेच्या गिळंकृत केल्यात। पुण्यामध्ये 100 नगरसेवक निवडून दिले होते पुणेकरांनी 2017 साली, आणि कौरवांनी जसं 100 कौरव होते पुरातन काळामध्ये, ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये, त्याचप्रमाणे ह्या 100 कौरवरूपी नगरसेवकांनी पुण्याचा एकूण एक निधी खाऊन टाकला, त्यांचा विकास खिशात गेलेला आहे। त्यामुळे आता पुणेकरांनी ठरवलं आहे की नामदार अजितदादा पवारांना कारभारी बनवायचं आहे। त्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संलग्न पक्षांचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर होणार, यात काही शंका नाही। नक्कीच असं दिसून येतं एकंदरीत आपल्या बाईक रॅलीमधून। कालसुद्धा आपले खासदार साहेब आले होते, कोल्हे साहेब, आणि आपल्या हडपसर विभागाचे विधानसभेचे आमदार चेतनजी तुपे पाटील असतील, आणि ही जनतेने निवडणूक हाती घेतलेलं दिसतंय, कारण या ठिकाणचा जो विकास होता ते सत्ताधाऱ्यांनी केला नाही। चित्रविचित्र असं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे। रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, महिलांच्या समस्या असेल, गुन्हेगारी असेल, तर हे वेगळ्या वर्णावरती सत्ताधाऱ्यांना का करावं असं वाटलं नाही? नेमकं निधी बळकावण्यामागं त्यांचा काय हेतू? समस्यांवर या ठिकाणी ढीग पडला, अनेक प्रकारच्या समस्या रखडलेल्या आहेत। काय सांगाल, म्हणजे वेगळं कसं बघताय? विकास निधी मिळाला त्यांना, सत्ता त्यांची होती, परंतु तो विकास निम्मा अर्धा त्यांच्या खिशात गेला। त्यामुळं लोकांनी हे पाहिलं आहे की हे विकास करत नाही आहेत, हे बऱ्याच वर्षांचे उपाशी होते। त्यामुळं त्यांनी जेवढं जमल तेवढं खाल्लं, जिथं जाऊ तिथं खाऊ केलं। त्यामुळं पुणेकरांनी एकंदर हडपसरकर, ज्या हडपसरमध्ये जवळपास 100 कोटी रुपये 2 नगरसेवक मिळून आले होते असं त्यांनी दावा केलेला आहे। आणि तो 100 कोटी तर कुठं दिसत नाही आहेत, परंतु उमेदवार जे आहेत किंवा जे नगरसेवक निवडून दिले होते त्यांचा मात्र विकास झालेला लोकांनी पाहिलेला आहे। त्यामुळे ठरवलं आहे की आता 1, 2, 3, 4 भ्रष्टाचारांना करा हद्दपार। ओके, नक्कीच आता 15 जानेवारीला आहे, 3च दिवस शिल्लक आहेत, तर सर्व नागरिकांना शेवटचं तुम्ही काय सांगाल? नागरिकांना सांगणार आहे की ज्यांनी आपल्यावरती कचरा प्रकल्प लादले, ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावावरती सह्या नाही केल्या, आणि जे महानगरपालिकेच्या मिळकती स्वतःच्या मालकीच्या असल्याप्रमाणे वापरत आहेत आणि त्याचं भाडं खात आहेत, भाडं कमवत आहेत, अशा भ्रष्टाचारांना घरी बसवा। ओके, नक्कीच भ्रष्टाचाराला घरी बसवण्यासाठी त्यांचा संकल्प आहे, आणि नव्याने निवडून देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी घड्याळाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा त्यांचा संकल्प आहे। आपल्यासोबत माजी महापौर येतात वैशालीताई, काय सांगाल आपण या ठिकाणी? अतिशय पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत अतिशय चांगल्या उत्स्फूर्तप्रमाणे प्रतिसाद आम्हाला नागरिकांमधून मिळतो आहे, आणि खऱ्या अर्थानं 2017 ते 22 पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता ज्यावेळेस BJPची आली त्यावेळेस एकंदरीतच पुणे शहर असेल आणि आपापल्या प्रभागामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी कामं कुठलीच झाली नाही, आणि त्यामुळे जी काही झाली ती निकृष्ट प्रतीची झाली। त्यामुळे या भ्रष्टाचाराला लोक फार वैतागलेले आहेत। त्यामुळे कुठंतरी हा बदल झाला पाहिजे, कारण तुम्ही बघितलं तर 2007चा बघा, त्यानंतर 12 यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता होती, त्यामध्ये जी विकास कामं झाली आणि ती कामं करत असताना सर्वांना सोबत घेऊन कामं झाली, आणि त्यामुळं तुम्हाला
मधला जो चेहरा मोहरा बदललेला त्या ठिकाणी दिसला. मग मेट्रोचं त्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली गेली. अनेक चांगले चांगले प्रोजेक्ट त्या काळामध्ये झाले. कचऱ्याचं अतिशय चांगलं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं गेलं. आणि अशा चांगल्या पद्धतीचे कामं होत असताना 2017ला त्या ठिकाणी सत्ता बदल झाला. सत्ता बदल झाल्यानंतर जी काही प्रगती विकास चालू होता त्याला कुठंतरी खीळ बसली. कारण मी आवर्जून हे ठामपणे सांगू इच्छिते की जर चुकीचं कुठं काम चालू असेल तर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे त्या ठिकाणी म्हणजे स्वतःहून त्याची दखल घ्यायचे. त्यांच्या जर कानावर अशी कुठली गोष्ट म्हणजे ऐकायला आली तर स्वतः नगरसेवकांना फोन करून ते त्याची दखल घ्यायचे. म्हणजे एवढा राज्याचा कारभार पाहणारा व्यक्ती जर ग्रासरूटपर्यंत एवढ्या बारीक सारीक गोष्टी जर बघत असेल तर निश्चितपणे लोकांच्या पण आता लक्षात आलं की विकासाचं दुसरं नाव हे अजितदादा आणि राष्ट्रवादी पक्षच आहे. त्यामुळे आत्ता कुठंतरी हा बदल झाला पाहिजे आणि शहराचा कारभारही बदलला पाहिजे. या दृष्टिकोनातून आत्ता सगळेजण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे 100% हा जो काही निकाल 16 तारखेला लागेल याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण बहुमताने निवडून येणार आणि महापौरसुद्धा राष्ट्रवादीचाच असणार आहे. ओके, नक्कीच महापौर राष्ट्रवादीचा होणार अशी या ठिकाणी यांचा मानस आहे. काय सांगताय, तुम्ही पहिलीच वेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, एक युवा आहात, जणू काही संकल्प ही जी रॅली होती विजयाची रॅली अशी दिसताना नागरिकांमध्ये चर्चा होते. काय सांगता, कसं बघताय? हा कौल देखील नागरिकांनीच दिलेला आहे आणि आता मतस्वरूपामध्ये 15 तारखेला ते दाखवून देणार आहेत की आम्ही विजयी ऑलरेडी त्यांच्या नजरेत आहोत आणि आता ते सिद्ध होईलच एक अवघ्या 2-4 दिवसांमध्ये. सांगायचं असं म्हणेल मी की रॅली असू दे किंवा सभा असू दे तेवढ्यापुरते अजितदादा हे धडाडीचं नेतृत्व आपण म्हणत नाही. मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतला. तब्बल 1 तास मी अजितदादांबरोबर होते. रॅलीमध्ये असताना आम्ही 4ही उमेदवारांना ते ठिकठिकाणचे समस्या किंवा काहीतरी जे त्यांना क्लिक होत होतं नजरेत ते सगळे प्रश्न विचारत होते की हा बॅनरचा विषय काय आहे, हा रस्त्याचा विषय काय आहे. म्हणजे एवढी त्यांची दूरदृष्टी आहे, एवढं चाणाक्ष त्यांची नजर आहे की चालू रॅलीमध्ये देखील ते सतत चर्चेतून संवाद साधत होते की इथे काय प्रॉब्लेम आहे, इथे काय अडचण आहे. मग याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आमचा नेते जर असे दूरदृष्टीचे आहेत, आमचे जे वरिष्ठ आमच्याबरोबर आहेत ते देखील असे आहेत. निश्चितच आम्ही देखील त्याच पद्धतीने काम करणारे, यात कुठलीही शंका नाही. आणि रॅलीचं म्हणाल तर हे सर्वजण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपणहून आम्हाला पुढे करतायत की आपण हे करू ते करू अशा पद्धतीने प्रचाराची सांगता करू, निरोप करू, गाठीभेटी किंवा रॅलीचा जो काही प्रकार असेल आणि सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये राहून रॅली असतील, सभा असतील, जे काही असेल ते सर्व कायद्यामध्ये राहून चालू आहे, व्यवस्थित सुरळीत चालू आहे. काय सांगाल आता महिलांना तुम्ही, निवडणुकीचे आता 15 जानेवारी 3 दिवस आहेत, काय आव्हान करा? महिलाच काय, ताई माई अक्काच काय, दादा भाऊ सगळे जे कोणी ज्येष्ठ कनिष्ठ जे कोणी छोटे मुलं आहेत सगळ्यांच्या तोंडात एकच आहे 4 घड्याळ आणि याचं प्रतिबिंब आता तुम्हाला येत्या 16 जानेवारीच्या निकालामध्ये निश्चितच दिसणार आहे. ओके, नक्की 16 जानेवारीची प्रतीक्षा सर्वांना लागूनच आहे. एकंदरीत आपल्यासोबत 3 उमेदवारांची आपण चर्चा केली. आता योगेश आबा कापरे आपल्यासोबत युवा आहेत, ते कमलेश आबा कापरे तर तुमच्यासोबत संवाद साधतो आहे. आपल्यासोबत 2 व्यक्ती आहेत जे अनुभवी आहेत राजकारणामध्ये, त्यांच्या कामाचा लेखाजोखा तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत नवीन आहात. नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि तुमचा मानस काय राहिला, आता जी रॅली निघालेली आहे या ठिकाणी अजितदादा पवार आले होते, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तुम्हाला काय वाटतं त्याचं? नक्कीच या मी आवर्जून सांगतो की तुम्हाला पुणेकर आणि हडपसरकरांनी पाहिलेलं आहे की BJPच्या हातात सत्ता देऊन काय झालेले. पुण्याचे ठोस प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. गेले 17 ते 22 या काळात BJPचं प्रशासन होतं, त्यामुळे भरपूरशी कामे रखडलेली आहे. त्यांनी नुसते विकास काम पण काही केलेले नाही. त्यानंतरून आता तुम्ही बघितलं 2022 ते आजपर्यंत प्रशासन आहे, भरपूर कामे रखडलेली आहे. त्यामुळे हडपसरचे आमचे नागरिक नक्कीच सुज्ञ आहे. त्यांना आता कळलेले की परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच ठोस काम करणारी माणसं पाहिजे, जेणेकरून बाप्पू असतील, वैशालीताई आणि त्याचबरोबर प्रभागामध्ये यापूर्वी माझ्या आई होत्या, त्यांनी ठोस कामे केलेली आहे. त्याचबरोबर वर्षाताई पवार असतील, यांच्याही सासू सासऱ्यांनी 15 नंबर या भागात भरपूर विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे लोकांना कळालं ठोस काम कोण करणार आहे. त्यामुळे ते नक्कीच अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला नक्कीच पुणे महानगरपालिकेत आता निवडून देतील असा आज आम्हाला विश्वास निर्माण झालेला आहे.
नक्कीच आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 16मधील 4ही उमेदवार आपल्यासोबत होते. त्यामध्ये 2 उमेदवार हे अनुभवी आहेत आणि 2 हे नवीन आहेत. त्यांचा नक्कीच त्यांच्या खांद्याला खाऊन लावून प्रचार सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी बाईक रॅली काढून प्रचारामध्ये सामील झाले आणि त्यांचा बारकाईने सगळं प्रभागामध्ये लक्ष होतं. कुठल्या समस्या त्यांनी समस्याच्या माध्यमातून जाणून घेतल्या आणि उमेदवारांच्या कानावर टाकून त्या निराकरण झालं पाहिजे त्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे. आपण पाहतोय 15 जानेवारी अंतिम दिवस आहे ज्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि मतदान झाल्यानंतर 16 तारखेला या ठिकाणी निकाल लागणार आहे. तर मतदाराचा नेमका कौल कोणाला देतो आणि कोणत्या पक्षाचा महापौर विराजमान महानगरपालिकेमध्ये होतो तेही पाहणं महत्त्वाचं आहे. ते पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरीनाथ पाटील पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.